नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयामध्ये एका घटस्फोट प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान महिलेनं पोटगीसाठी मागितलेली रक्कम आणि तिच्या इतर मागण्या ऐकून सरन्यायाधीश भूषण गवई यांनाही मोठा धक्का बसला। लग्नाला केवळ 18 महिने झालेले असताना या महिलेनं पतीकडनं 12 कोटी रुपये आणि BMW कार मागितली। यानंतर सरन्यायाधीश गवई यांनी नाराजी व्यक्त करत उच्च शिक्षित असलेल्या महिलेला पतीच्या देखभाल खर्चावरती अवलंबून न राहता स्वतः कमवण्याचा सल्ला दिला। पोटगी प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर झाली। यावेळी महिलेनं पतीकडे मुंबईमध्ये एक फ्लॅट, 12 कोटी रुपयांची पोटगी मागितली आणि विशेष म्हणजे या जोडप्याच्या लग्नाला केवळ 18 महिने झालेले आहेत। सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश गवई म्हणाले, तुम्ही इतक्या शिकलेले आहात, तुम्हाला अशा प्रकारे पैसे मागणं शोभत नाही, तुम्हाला स्वतःहून पैसे कमवायला हवेत। दरम्यान महिलेनं पतीकडनं देखभाल खर्च आणि पोटगीसाठी मागितलेल्या आवाजवी मागण्यांबद्दलही सरन्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित केले। तुमच्या लग्नाला केवळ 18 महिने झालेत, अशावेळी तुम्हाला BMW कार हवी, तसेच महिन्याला 1 कोटी रुपये देखील हवेत। सदर महिलेनं MBAचं शिक्षण घेतलेलं असून ती माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहे। महिलेचं शिक्षण पाहून सरन्यायाधीशांनी तिला पतीच्या पैशांवरती अवलंबून न राहण्याचा सल्ला दिला। तुम्ही जर उच्च शिक्षित आहात तर तुम्ही अशा प्रकारे भीक मागू नये, तुम्ही स्वतः कमवायला हवं असं म्हणत सरन्यायाधीशांनी सदर महिलेची कान उघाडणी केली। सरन्यायाधीशांच्या टिप्पणीवरती महिलेनं प्रतिवाद करताना म्हटलं की तिचा नवरा खूप श्रीमंत आहे, तिला स्किझोफ्रेनिया असल्याचा आरोप करत त्यानं लग्न रद्द करण्याची मागणी केली। मी स्किझोफ्रेनियाग्रस्त दिसते का, असा प्रश्न महिलेनं खंडपीठाला विचारला। पतीच्या बाजूनं ज्येष्ठ वकील माधवी दिवान यांनी बाजू मांडली। त्या म्हणाल्या, अशा अतिरेकी पद्धतीनं पोटगीचा दावा करता येत नाही, तसेच सदर महिलेकडे मुंबईमध्ये आधीच एक फ्लॅट आहे ज्यातून ती चांगले पैसे कमावते, तसेच ती स्वतः कामही करू शकते, प्रत्येक गोष्टी अशी मागणं बरोबर नाही। सरन्यायाधीश गवई यांनी पतीच्या उत्पन्नाचीही माहिती घेतली। पतीने आणि पत्नीने नोकरीतनं 2.5 कोटी रुपये वेतन आणि 1 कोटी रुपयांचा बोनस मिळाला असल्याचं सांगितलं। यानंतर न्यायाधीश यांनी दोन्ही पक्षकारांना त्यांच्या उत्पन्नाची माहिती सादर करण्याचे आदेश दिले। तसेच महिला पतीच्या वडिलांच्या संपत्तीवरही दावा करू शकत नाही असंही त्यांनी सांगितलं। सुनावणी संपताच न्यायालयानं महिलेला 2 पर्याय दिले। एकतर त्यांनी मुंबईतील फ्लॅट स्वीकारावा किंवा 4 कोटी रुपये घेऊन पुणे, हैदराबाद किंवा बँगलोर अशा ठिकाणी IT हबमध्ये नोकरी करावी। यानंतर न्यायालयाने या प्रकरणावरील आपला निर्णय हा राखून ठेवलेला आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने कधी कधी केवळ पैशांसाठीच लग्न केलं जातं का काय, असा प्रश्न उपस्थित होतो। तर मग मित्रांनो, या गोष्टीवरती तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।